जय महाराष्ट्र। 2014 पासून आपल्या देशावरती जेवढे आपत्ती येत आहेत, जेवढे लॉकडाऊन होत आहेत, ते याच्या आधी मी लहानाची मोठी झाले पण कधी पाहिलेलं नाही। याचा अर्थ असा नाही की आपण कधी युद्धाचा सामना केला नाही किंवा आपल्या देशामध्ये महामारी कधी आलेली नाही आहे। आपल्याकडे अशी रोगराई पसरलेली आहे, प्लेग सारखी साथ येऊन गेलेली आहे, एड्स सारखा विषय आपल्याकडे झालेला आहे, कॅन्सर सारखा मोठा आजार आपल्याकडे होऊन गेला। पण आपल्याकडे कधीही आपण लॉकडाऊनचा जो सामना आहे ना तो कधी केला नव्हता। कारण पहिल्यांदा जे झालं ते नोटबंदी झाली 2016 मध्ये। भाजपाच्या राज्यामध्ये पहिला जो सामना झाला तो नोटबंदीचा झाला। म्हणजे आपण भर उन्हामध्ये म्हाताऱ्या माणसांपासून सगळे भर उन्हात उभे राहून आपण त्या बँकांच्या लाईनमध्ये होतो की दिवसाला आपल्याला 1000 ते 1500 कधी मिळतील। आपण इतके पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा करून ठेवले होते, पण पर डे आपल्याला जास्त पैसे मिळत नव्हते। 500, 1000, 1500 असे पैसे ते मिळवण्यासाठी दिवसभर बँकांच्या लाईनमध्ये आपण उभे राहिलो। कितीतरी लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेला उन्हामुळे, कितीतरी घरांमध्ये लग्न होती, किती जणांचा अटॅकने मृत्यू झाला नोटबंदीच्या काळामध्ये। तेव्हाही सरकार कोणाचं होतं? भाजपाचं। त्याच्यानंतर आला व्हायरस कोरोना, आणि तो कोरोना व्हायरस इतकं मोठं जे षडयंत्र झालं त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे घरात बसवलं। आपल्या देशाची पूर्ण अर्थव्यवस्था हलवून टाकली। लोकांच्या हातचे धंदे बुडाले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, सगळे घरात बसले, घराच्या आत, घरातून बाहेर निघायचं नाही। इतका मोठा तो संकट काळ भाजपने केला आपल्याबरोबर, आणि आपल्याला मूर्खासारखे टाळ्या वाजवायला लावले, घंटी वाजवायला लावले की ह्याच्याने कोविड जाणार। आपले एक केंद्रीय मंत्री आहेत रामदास आठवले, त्यांनी तर त्याच्यावरती कविता लिहिली, गो कोरोना गो। कोरोना गो, गो कोरोना, गो कोरोना, कोरोना गो, कोरोना गो, गो कोरोना, गो कोरोना, गो कोरोना, गो कोरोना। म्हणजे अशा प्रकारे भारतीयांची अक्षरशः चेष्टा चालवल्यासारखा हा विषय केला कोविडमध्ये। ज्या प्रकारे कोविड पेशंटला घ्यायला यायचे आरोग्य विभाग, त्यांना बघूनच माणूस अर्धा मरून जायचं। त्याच्यानंतर ज्या प्रकारे डेथ बॉड्या पॅरेंट्सला दिल्या नाहीत, त्याच्या आडून काय काय गोष्टी झाल्या त्या आम्हाला माहिती आहे। आम्ही कोविडमध्ये सगळा विषय हाताळलेला आहे। बऱ्याच गोष्टी झाल्या, लोकांना म्हणजे हताश केलं, लोकांच्या हातातला पैसा त्यांनी काढून घेतला। असा संकटकाळ आपण बघितला, तोही लॉकडाऊन एकदा नाही तर 2 वेळा झाला। आणि आता पुन्हा, आणि आताही सरकार कोणाचं आहे सत्तेमध्ये? भाजपचं आहे। केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे। आणि आता पुन्हा 3 दिवसापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे बरेच दिवस त्यांनी संसदमध्ये येण्याची दांडी मारली होती, काही प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील म्हणून ते संसदेत येतच नव्हते। आणि आता 3 दिवसापूर्वी ते संसदेमध्ये आले आणि त्यांनी एक विधान पास केलं, ते म्हणजे हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। कोरोना जैसी परिस्थिति फिर से आने वाली है और फिर से सबको मिलके इस संकट का सामना करना है। याचा अर्थ कोरोना जैसी परिस्थिती म्हणजे परत तुम्ही प्रश्न नंबर 1, परत तुम्ही कोविड आणताय का देशामध्ये? तुम्हाला आधीच कसं कळलं की कोरोना जैसी परिस्थिती म्हणजे तुम्हाला आधीच कसं कळलं की ह्या देशामध्ये कोरोना सारखी परिस्थिती निर्माण होणार आहे? याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यायला पाहिजे। कोविड जैसी परिस्थिती आने वाली है, सबको मिलके साथ देना चाहिए। आता हे उडती खबर अशी आहे की ह्या 7-8 दिवसामध्ये लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे। माझा प्रश्न असा आहे की लॉकडाऊन जो होणार आहे तो कुठल्या बेसिसवरती होणार आहे, कुठल्या कारणावरती होणार आहे? कारण लोकांना गॅस मिळत नाहीत, सिलेंडर, हॉटेल व्यावसायिकांना गॅस मिळत नाही आहेत, ज्यांना मिळत आहेत त्यांना काळ्या बाजाराने मिळत आहेत, डबल ट्रिबल 4 पटीने जास्त किंमत देऊन ते गॅस सिलेंडर घ्यावे लागतात। बरे जे केटरिंगचा व्यवसाय चालवणारे होते
त्यांनी व्यवसाय बंद करून आपापल्या गावी गेले. आता ज्या म्हणजे पेट्रोल डिझेल आता मिळत नाही, म्हणजे ज्या भाज्या आपल्याकडे येतात शहरामध्ये त्या भाज्यांचे दर वाढणार. आपल्याला ज्या देशाकडनं आपण तेल, पेट्रोल, डिझेल सारख्या गोष्टी, गॅस वगैरे आपण घेत होतो, त्या देशांबरोबर आपण अमेरिकेशी मैत्री करून त्यांच्याबरोबर आपण दुश्मनी गेलेली आहे. म्हणजे जो संकट काळ येणार आहे तो कशा पद्धतीचा असेल हे नरेंद्र मोदींनी स्पष्ट करायला हवं होतं. लॉकडाऊन म्हणजे पुन्हा आम्ही जर घरात बसायचं, ते का बसायचं आहे, कुठल्या कारणाने बसायचं आहे, की आम्हाला पेट्रोल मिळत नाही म्हणून आम्ही घरात बसायचं, असं काही आहे का? आम्हाला गॅस भेटत नाही म्हणून आम्ही घरात बसायचं? म्हणजे याचं स्पष्ट कारण आम्हाला कळलं पाहिजे की कोविड जैसी परिस्थिती. आणि मोदीजी, तुम्ही जेव्हा जेव्हा बोललात, ह्या देशातल्या जनतेने तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्या प्रत्येक डिसिजनला आम्ही साथ दिली. तुम्ही रात्रीत तुम्हाला साक्षात्कार होतो आणि 8 वाजता तुम्ही नोटबंदी, रात्री 8 वाजता नोटबंदी तुम्ही जाहीर करता. 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपये और 1000 रुपये के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. आणि लोकांची अर्थव्यवस्था पूर्ण बंद करून टाकता. म्हणजे घरामध्ये महिलांनी सुद्धा खर्चातून वाचवून ठेवलेले पैसे होते ना, 5-5, 10-10, 100-100 रुपये, ते सुद्धा तुम्ही घरातून बाहेर काढले. लोकांवरती इतकी विचित्र वेळ आणली तुम्ही. आपण लोकांनी साथ दिली. त्यानंतर कोविडमध्ये सुद्धा लोकांनी तुम्हाला साथ दिली. आणि आत्ता पुन्हा तुम्ही लोकांकडे म्हणताय की तुम्ही जनतेकडे की मला साथ द्या. आत्ता पुन्हा तुम्हाला काय करायचं? आपल्या अर्थव्यवस्थेशी पुन्हा असा कुठला तुम्ही खेळ मांडलेला आहे? युद्ध कोणाचं चालू आहे? इस्रायल आणि इराण. त्याच्यामध्ये अमेरिकेने उडी घेतलेली आहे. बरं, इराणचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर आपले जे मित्र देश होते, आपल्या पंतप्रधानांनी साधा शोकसुद्धा व्यक्त केला नाही. बरं, युद्ध सुरू होण्याच्या 10 दिवस आधी पंतप्रधान इस्रायलला जाऊन भेट देतात, त्याच्यानंतर युद्ध सुरू होतं. हे काय कॅल्क्युलेशन आहे मला माहिती नाही. बरं, आपल्या देशामध्ये आता महागाई वाढायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गॅसचा भाव जो 1000 रुपयाचा सिलेंडर आहे तो 4000ला 5000ला मिळायला लागला आहे. हळूहळू भाज्यांचे दर वाढत चाललेले आहेत. आता आमच्या इथले पेट्रोल पंप बंद आहेत कारण पेट्रोल पंपावरती पेट्रोल नाही आहे. CNGच्या लांबच लांब रांगा आहेत कारण CNG पण भेटत नाही आहे. अशी गोष्ट झालेली आहे की आता ह्या सगळ्याचे दर वाढलेले आहेत. सगळ्या गोष्टीचे दर वाढलेले आहेत. आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती तुम्ही ॲडवायझर म्हणून कुणाला बसवलं आहे? रॉथशाइल्ड, ज्याने इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या नावाखाली जे बाहेरचे देश आहेत त्यांना ज्या प्रकारे वेठीस आणलं ते आपण 2019च्या वेळेला आपण पाहिलेलं आहे. लॉकडाऊनच्या आधी झिम्बाब्वेसारखा जो देश होता तिथे एक ब्रेडसुद्धा $100 मिळत होतं. एक ब्रेड. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. विसरले असेल तर पुन्हा आठवा. तिकडे हायर क्लासचा व्यक्तीसुद्धा सरकारवरती डिपेंड झाला होता की कधी आम्हाला अन्न मिळेल. अशी त्या झिम्बाब्वेची अवस्था ह्या रॉथशाइल्डने इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या नावाखाली आणून ठेवली होती. आणि आता आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ॲडवायझरच्या पदीसुद्धा हेच रॉथशाइल्ड नावाची कंपनी आहे. म्हणजे तुम्ही आपल्या देशाची अर्थव्यवस्थासुद्धा तशीच करणार आहेत का झिम्बाब्वेसारखी? कारण हळूहळू आपल्याकडे महागाई वाढत चाललेली आहे. आपण म्हणतो की आपला देश हा स्वतंत्र आहे, आपण डेमोक्रेटिक देशामध्ये राहतो, आपल्या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. पण हा कुठला रिपब्लिकन देश आहे आपला? हा कुठला डेमोक्रेटिक देश आहे की जो आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या सल्ल्यावर चालतो? असा देश मी याआधी कधी पाहिलेला नाही. कारण मोदीजी तुमच्या सरकारच्या आधी तुमच्या भाजपचेच पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. ते सुद्धा पंतप्रधान होते, त्यांनीही विदेश नीती वापरलेली आहे. पण त्यांच्या काळातसुद्धा हा संकटकाळ कधी आला नव्हता. किंवा त्यांच्या अगोदर जेव्हा काँग्रेसचं पण सरकार होतं, मला कुणाचीही तारीफ करायची नाही, पण भारतातली जनता म्हणून
इकडचे नागरिक म्हणून आम्ही कधीही असा काळ पाहिलेला नव्हता. हे सगळं 2014पासून म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झालेले आहेत, असं का होतं की वारंवार जे सर्वसामान्य लोक आहेत, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास असतील किंवा अगदी गरीब जनता असेल, हे संकट काळ त्यांच्याच जीवावरती का उठतं, त्यांच्याच मुळावरती का उठतं बरं? म्हणजे आत्ता 2020-21च्या नंतर आत्ता कुठे जाऊन तरुण वर्ग आत्ता कुठे जाऊन स्वतःची आर्थिक बाजू जी आहे ती व्यवस्थित सेटल करायला लागला, तेवढ्यात तुम्ही अनाऊन्स करता की परत कोविडसारखी परिस्थिती येणार आहे. म्हणजे तुम्हाला इकडे आर्थिक बाजू जी आहे ती स्ट्रॉंग ठेवायची नाही आहे. आणि तुम्ही म्हणता की आम्ही तरुणांना, बंगालच्या इलेक्शनमध्ये काय बोलता की आम्ही तिकडच्या तरुणांना रोजगार देणार, का तर इलेक्शन आलं आहे म्हणून. मग संपूर्ण देशातला तरुण हा तुमचा नाही का? तुम्ही किती जणांना रोजगार, तुम्ही मेक इन इंडिया, तुम्ही जेव्हा पंतप्रधान झाला तेव्हा मेक इन इंडियाच्या नावाखाली तुम्ही खूप गाजावाजा केला. मेक इन इंडियाच्या नावाखाली गाजावाजा केला, पण किती असे तरुण आहेत ज्यांना रोजगारासाठी तुम्ही मदत केली आहे? बरं, मेक इन इंडियाचा इतका गाजावाजा केलेला असताना तुम्ही जे टॅरिफ लागलेले आपल्या देशातला माल तिकडे जाणार त्याच्यावरती आधीच्या काळात 2 ते 3% टॅरिफ होता. पण तुमची सरकार आल्याच्यानंतर तुमची मित्रता वाढल्याच्या नंतर हा टॅरिफ 50%च्या पुढे गेला. आणि नंतर मग तुम्ही जाता आणि तिकडे जाऊन आल्यावरती म्हणता मोदीजींनी टॅरिफ लावलेला कमी केला आणि आता तो 18%. 2-3%पेक्षा 18% जास्तच आहे. मात्र अमेरिकेतून जो माल आपल्याकडे येणार त्याला तुम्ही 0 टॅरिफ लावला. मग तुम्ही कसं म्हणता, तुम्ही इकडच्या शेतकऱ्याची कंबर मोडली हो हे टॅरिफ लावून. मग हे सरकार कुठल्या अर्थाने शेतकऱ्याच्या बाजूने आहे? ते दिल्लीचा विषय माहिती आहे ना, पंजाबच्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं, कोणी विसरलेलं नाही आहे. त्या शेतकऱ्यांना तुम्ही दहशतवादी बोललात, तुम्ही खलिस्तानी बोललात, तुम्ही आतंकवादी बोललात, त्या शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज केला. ते शेतकरी उन्हाळा, पावसाळा, थंडी अंगावर घेऊन तिथे त्यांनी आंदोलन केलं होतं. कितीतरी महिने ते आंदोलन चाललं होतं. शेतकऱ्यांना तुम्ही आतंकवादी बोललात. तुम्ही कुठल्या बाजूने बोलताय की तुम्ही देशातल्या नागरिकांच्या बाजूने आहे? तुम्ही असं एकही काम केलेलं दिसत नाही. तुम्ही फक्त अडाणी आणि अंबानीसाठी काम करता. आपल्या देशाची जी LIC, जी सर्वसामान्य लोकांचा भविष्य निधी आहे, तो तुम्ही त्या अडाणीला दिला आहे. तुम्ही नोटबंदीच्या नावाखाली आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकली. आपल्या घराघरातला आमचा पैसा तुम्ही बँकेत जमा करायला लावला. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे, किती जणांना माहिती आहे माहिती नाही, रिझर्व्ह बँक जी आपल्या देशाची सगळ्यात मोठी बँक आहे, त्या रिझर्व्ह बँकेतून सोनं चोरी होतं आणि ह्याची कुठेही वाच्यता होत नाही. याच्यावरती मोदीजींचं लक्ष नाही. मग हे कोणी केलं? कुठे गेले हे सोनं? कोणाला दान म्हणून दिलं आहे? बऱ्याच गोष्टी आहेत. तर रेव्होल्युशनच्या नावाखाली आता तुम्ही जे लॉकडाऊन बोलताय, पुन्हा कोविडसारखा संकट काळ आहे, मग आम्हाला घरात बसवून तो बिल गेट्स जे वातावरणामध्ये जे चालू आहे ना, आकाशामध्ये जे चालू आहे खेळ त्याचे, ते करण्यासाठी तुम्ही लोकांना घरात बसवताय का की कोणाचं लक्ष तिकडे गेलं नाही पाहिजे? आणखीन काय करायचं आहे? बिल गेट्सच्या अशा कुठल्या लसी आहेत जे आमच्या मुलीबाळींना तुम्हाला आणखीन द्यायचे आहेत? ऑलरेडी HPVच्या नावाखाली तुमचं चालूच आहे आणि जो बोलतो त्याच्यावरती गुन्हा नोंद करता तुम्ही, तुमचं सरकार. आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या CM साहेबांनी नोटीस पाठवली आहे एका मुलाला, शेतकऱ्याच्या. म्हणजे तुम्ही जे पण काय करता त्याच्यावरती कोणी बोलायचं नाही, कोणी आवाज उठवायचा नाही. आणि का म्हणून आम्ही तुम्हाला साथ द्यायची? तुम्हाला लॉकडाऊन करायचं आहे ना, तुमच्या भाजपच्या लोकांना करा. तुमच्या ह्या लॉकडाऊनचा आम्ही हिस्सा बनणार नाही. तुमच्यावरती विश्वास ठेवला संपूर्ण देशाने. आता बस, आता तुमच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे आम्ही स्वतःला मूर्खात काढणं असं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या देशाच्या विरोधात तुम्ही केलेल्या आहेत. तुम्ही ज्या प्रकारे ट्रम्प सांगतो, आणि ट्रम्प व्हाईट हाऊसची सचिव प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलते की मोदी इज अ ग्रेट ॲक्टर.
मोदी आम्ही जे सांगतो तसंच करतो. And the President and the Secretary of Treasury and the whole national security team came to this decision because our allies in India, as you know, Lalit, have been good actors and have previously stopped buying sanctioned Russian oil. So as we work to appease this temporary gap of oil supply around the world because of the Iranians, we have temporarily permitted them to accept that Russian oil. And म्हणजे हा देशाचा किती मोठा अपमान आहे की आपल्या देशाचा, भारत एवढी मोठी डेमोक्रेटिक आपला हा देश आहे, रिपब्लिकन देश आहे आपला. हा देश स्वतंत्र करण्यासाठी कितीतरी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. आता 23 मार्चला भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा बलिदान दिवस होता, शहीद दिवस होता. किती जणांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं तेव्हा जाऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. आणि हा स्वातंत्र्य, या देशाचं स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जे आपलं संविधान बनलं हे जगात नंबर 1 असं संविधान आपण जे आहे ज्याच्यावरती आपला देश चालला आहे. आणि त्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल व्हाईट हाऊसची सचिव म्हणते की ह्या देशाचा पंतप्रधान आमच्या इशाऱ्यावरती नाचतोय. म्हणजे मोदी खूप मोठा ॲक्टर आहे. आणि आम्ही बोललेलं नाही आहे ना, बाहेरच्या BBC न्यूजने सुद्धा ही बातमी टाकलेली आहे. मोदीजी ट्रम्पसाठी तिकडे जाऊन नाचतात ट्रम्पकडे जेफ्री एप्स्टीनच्या सांगण्यावरून. म्हणजे काय, तुम्ही गुजरातच्या बिझनेसमनसाठी अजून तुम्ही आपल्या देशाला किती खाली पाडणार आहे? म्हणजे आपल्या देशातला तरुण काय करणार ह्याच्या पुढे? तुम्ही पूर्ण वाट लावायचं ठरवलेलं आहे का? अजूनही अंध भक्त आहेत त्यांचे. मी बघते स्टेटमेंट, कोणाकोणाचे व्हिडिओ बघते कि मोदी जी जो कर रहे हैं ना वो एकदम सोच समझ के कर रहे हैं. बंदा कभी बोलता नहीं, लेकिन जो बोलता है वो बहुत सोच समझ के बोलता है. अरे मूर्खांनो, डोळ्यावरती पट्टी बांधले का तुम्ही? तुम्हाला दिसत नाही का? मोदींनी तुमची पण वाट लावलेली आहे, कळत नाही का तुम्हाला? आणि पुन्हा एकदा सांगते, जी लॉकडाऊन वगैरे जे त्यांचं चालू आहे ना, कोविडसारखी परिस्थिती, त्या कोविडमध्ये मी स्वतः घराच्या बाहेर होते लोकांची मदत करायला. आणि परत जर तशी परिस्थिती आली, लॉकडाऊन करायचं आहे, भाजपच्या लोकांवरती करा तुम्ही. देशातल्या जनतेला वेठीस धरू नका, नाही तर ह्या वेळेला जनतेच्या डोक्यात इतका राग जाणार आहे ना तुमच्याबद्दल, तुमच्या भाजपच्या सरकारविरुद्ध. कारण आत्ताही ज्यांनी वोटिंग केलेलं आहे ना तुम्हाला, ते स्वतः पश्चाताप करत बसलेले आहेत. तेव्हा लोकांनी सुद्धा विचार करा, अशी परिस्थिती आली तर विचार करा काय करायचं आहे. कॅश सगळ्यात पहिले घरात आणून ठेवा तुम्ही, कारण यांचा भरोसा नाही आहे. पुन्हा ते नोटबंदीसारखा विषय पण होऊ शकतो. कारण तुम्ही बघा, जे नोटबंदीनंतर जी 2000ची नोट काढली होती, कुठे गेली 2000ची नोट? दिसते तुम्हाला व्यवहारामध्ये? काय झालं त्या 2000च्या नोटचं? आपल्याला माहिती आहे का? आपल्याला डिक्लेअर केलं का त्यांनी की आम्ही 2000ची नोट बंद करतो आहे? का आपल्याला मिळत नाही 2000ची नोट? काय झालं त्याचं? असेच आपल्याला डिजिटल करन्सीमध्ये अडकवून एक एक नोटा गायब होत आहेत. तुम्ही लक्षात घ्या, हा खेळ छोटा नाही आहे. म्हणून जे मोदीजींनी डिक्लेअर केलं आहे ना की मला साथ द्या सगळ्यांनी, तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही बँकेतून तुमच्या अकाउंटमध्ये जी कॅश आहे ती घरात आणून ठेवा. कारण हीच कॅश आहे जी आपत्तीमध्ये तुमच्या कामाला येऊ शकते. गॅस सिलेंडरचं जे झालं आहे ते तुम्ही बघतायच आहे. तेव्हा धीराने राहा. प्रत्येकाचा एक काळ ठरलेला असतो. अति तिथे माती होतेच कधी ना कधी. हा काळसुद्धा जाईल. एक दिवस मोदीसुद्धा पदावरून पाय उतार होतील आणि त्यांनाही देशाला उत्तर त्यावेळेला द्यावं लागणार आहे. उत्तरे द्यावंच लागणार आहे. तेव्हा सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.